पेक्षा जास्त लोकांचा शेती हा उत्पन्नाचा मुख्य आधार आहे आणि ही शेती भारतातली संपूर्ण शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. जेमतेम 10 ते 15% स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण ही बागायती करू शकतो आणि निसर्गावर अवलंबून असल्यामुळे निसर्ग हा लहरी आहे. आपण पाहतो की कधी खूप दुष्काळ पडतो, कधी अतिवृष्टी होते, कधी कधी खूप थंडी पडते. मागच्या वर्षी तर हिवाळा जाणवलाच नाही. म्हणजे असा निसर्ग लहरी आहे आणि त्या त्या वातावरणानुसार शेती केली. तुम्हाला माहीत असेल, तुमच्यापैकी काही मुली शेतकऱ्याच्या असतील. थंडी पडली थंडी पडली तर गहू चांगला येतो, थंडीच नसेल तर गहू कसा आहे, आणि गहू नसेल तर आपण पोळ्या कशा. म्हणजे पहिलं कारण आहे शेतकरी अडचणीत. हे कारण काय? पहिलं कारण आहे निसर्ग हा लहरी आहे आणि त्याच्यावर कितीही बोलत राहिलं, उन्हाळ्यावर बोलत राहू, पावसाळ्यावर बोलत राहू, थंडीवर, प्रत्येकाचे अनुकूल आणि प्रतिकूल अशा प्रकारचे परिणाम जाणवतात. पण या निसर्गापेक्षा शेतकऱ्यांना अडचणीत आणलेलं आहे ते आपल्या राजकारण्यांनी, आपल्या व्यापाऱ्यांनी आणि आपल्या जे तथाकथित सुशिक्षित म्हणतो आपण ज्यांना, म्हणजे ज्यांची अर्थव्यवस्था चांगली आहे किंवा जे चांगलं शिकलेले आहेत अशा लोकांना. त्याच्यापैकी कसं सरकार हिची 2-3 उदाहरणं सांगितली मी, त्यातलं एक स्पष्टीकरण तुम्हाला थोडंसं देतो, कारण वेळ आपल्याकडे नाही. कमी मॅडम हातात उचलून निघाले, हे म्हणलं माझं थोडं ऐका म्हणून बसले. तर राजकारणी काय करतात, आता सध्याचे जे राजकारणी आहेत, आपले पंतप्रधान आहेत, खरं तर मी त्यांचा फॅन आहे, पण जे वास्तव आहे ते प्राध्यापक म्हणून सांगतो. त्यांनी सत्तेवर येत असताना सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. तुम्ही ऐकलेलं आहे? आजचे दिन आएंगे म्हटले होते आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं म्हटले. पण दुप्पट झालं का? दुप्पट झालं नाही. तुम्ही शेतकऱ्यांच्या मुली आहात. गव्हाचे भाव 4-5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी होते, त्याच्यामध्ये फारसा फरक पडलेला आहे. तेच आहे. त्याच्यानंतर त्याला उत्पन्नासाठी जे खत लागतं, बियाणं लागतं, त्याचे भाव मात्र प्रचंड गणना लागले. त्याच्या पुढचा टप्पा आणखी पाहिला, ज्यावेळेस शेतकरी हे सगळ्या संकटातून आपला माल मार्केटला नेतो, त्यावेळेस व्यापारी त्याची प्रचंड लूट करतात, अक्षरशः लूट करतात. तुम्ही जर आडतीवर पाहिलं, तुम्हाला जायचा वेळ प्रसंग येत नसेल, पण वडिलांना विचारा, किंवा हे भाजीपाला घेऊन जे मार्केटला लोक जातात दररोज, त्यांचा भाजीपाला काय भाव घेतला जातो. अगदी आपल्याला ज्या भावात देतात त्याच्या 1/4 म्हणजे 1/4 40 रुपये किलो जर तुम्ही एखादी वस्तू घेत असाल तर ती मार्केटला 10 रुपये किलोनं देतात. म्हणजे एवढं शोषण, एवढी लूट शेतकरी, आणि त्याच्याबरोबरच त्याच्या मापामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे आपल्याला पाव किलोवर विकतात, तिथं मात्र असे ढीग करायला लावतात, किंवा कॅरेट भरले 20 किलोचं असो, 25 किलोचं ते असो, हे 100 रुपयाला. म्हणजे अशा पद्धतीनं हे व्यापारी शोषण करतात. त्याच्यानंतर कमिशन आहे, ते सगळं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ज्यावेळेस एखादा शेतकरी प्रयत्न करतो की ग्राहकांना विकण्याचा, म्हणजे कमी माल असेल तर, जास्त माल असल्यावर शेतकरी विकू शकत नाही. कारण शेतकऱ्याची फार मोठी एक अडचण आहे की शेतीत माल पिकवणं आणि बाजारात विकणं, या 2 गोष्टी त्याला शक्यच होत नाही. कोणत्याच शेतकऱ्याला, ज्याचं कुटुंब मोठं आहे किंवा ज्याला त्याच्यातलं नॉलेज आहे, असेच काही शेतकरी त्याचं डेअरिंग करू शकतात. अन्य शेतकऱ्यांना, कारण एक दिवस जर मार्केटमधून बसून त्याचा माल विकायचा म्हटलं तर इकडं त्याचं प्रचंड नुकसान. दुसरं जे पीक लावायचं असतं, शेती दुरुस्त करायची असते,
काही खुरपणी निंदणी करायची असते, त्याचा वेळ निघून जातो आणि ते पीक मग जसं तुम्ही सांगितलं की गहू हिवाळ्यातच पेरला पाहिजे. ते जर 15-20 दिवस 1 महिना लेट झाला तर मग त्याला काहीच येत नाही. म्हणजे असा मोसम निघून जातो आणि त्याची शेती मागं पडते. म्हणून सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा की मार्केटिंग आणि शेती ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी किंवा एकाच शेतकऱ्याला करता येत नाही. म्हणून त्याला नाईलाजानं मार्केटमध्ये व्यापाऱ्याच्या हाती आपला माल आणि सर्व वस्तूंचे भाव, आता तुम्ही ग्राहक आहात, प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो, तुम्ही कोणत्याही वस्तूचे भाव हे ग्राहकाच्या मनावर नाही. दुकानाला गेलं की तुम्हाला तो दुकानदार सांगेल की हा मोबाईल 10,000चा, हे टूथपेस्ट तुम्हाला 25 रुपयाचे, त्याच्यामध्ये तुम्ही 2 रुपये कमी करा म्हटलं तर मी करणार. पण शेतकऱ्याचा माल विकत घ्यायला गेला, त्यानं सांगितलं 10 रुपये पाव टमाटे, तुम्ही मला 10 नाही 5 दिले की 5 द्या, त्याला नाविलाजानं 7 रुपये 8 रुपये तरी द्यावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं ग्राहकाकडून तरी सुद्धा त्याचं शोषण होत आहे. आता शेतकरी आत्महत्या याच्या पुढं जाऊन आणखी कोणत्या विषयामुळं करतात, जसं सरांनी त्यांच्या लहानपणच्या गोष्टी सांगितल्या तसं मी एक सांगतो आणि थांबतो. माझ्या वडिलाला आम्ही 5 जण भाऊ होतो आणि शेती होती 1 एकर. तरी वडिलांनी मरेपर्यंत, म्हणजे त्यांना अटॅक आला शेवटी, पण मरेपर्यंत आत्महत्येचा कधी विचार केला. मग तुम्ही म्हणाल की शेतकरी आत्महत्या का करतात, तर शेतकरी आत्महत्या करण्याचं कारण वेगळं आहे. शेतकरी आत्महत्या करतात जे व्यसनी असतात, ज्यांना आपला खर्च उत्पन्नाच्या मर्यादेत ठेवता येत नाही, ज्यांच्या संगती चांगल्या नसतात, किंवा काहींना गावातले जे पुढारी लोक असतात किंवा इतर त्यांचे सहकारी असतात. आता सरांनी जसं सांगितलं, संगत बिघडली की बिघडलं. ते काय करतात, ह्याची शेती चांगली आहे, त्याला कसं तरी गंडवलं पाहिजे म्हणून त्याला कोणत्या तरी अडचणीत आणतात किंवा कोणत्या तरी व्यसनाला लावतात किंवा अन्य मार्गाला लावतात किंवा त्याला गरज नसताना कर्ज घ्यायला लावतात. आणि मग असं होतं की त्याच्या उत्पन्नापेक्षा त्याचं कर्ज जास्त होतं. आणि मग अशा वेळेस शहरामध्ये प्रतिष्ठा फार कमी लोक जपतात, ग्रामीण भागामध्ये इज्जतीला, ज्याला म्हणतो आम्ही, हे लोक फार मोठ्या प्रमाणात महत्त्व देतात. आणि मग लोकांना काय म्हणून तोंड दाखवायचं, आपली शेती होती ती गेली, सावकाराच्या अशात गेली, किंवा आणखी आपल्याला आता उदरनिर्वाहाचं साधन नाही, मग काय करायचं. अशा वेळेस शेतकरी आत्महत्येचा पर्याय, किंवा काही व्यसनी होतात खूप मोठ्या प्रमाणात. दारूचं व्यसन, त्या दारूचं व्यसन लावणारं सगळ्यात मोठं माध्यम आपल्या देशातलं कोणतं असेल तर निवडणूक. प्रत्येक निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फुकट दारू पाहिजे. आणि ती एकदा सवय लागली, आपले मिस्टर असतील, भाऊ असतील, वडील असतील, कारण महिला जेवढं कंट्रोल करू शकतात दारू पिदाड्याला, तेवढं दुसरे त्याची पत्नी असेल, आई असेल, बहिणी असेल, हे जेवढं कंट्रोल करू शकतात दुसरं कोणी करू शकत नाही. तर त्यांना सावध करायचं, त्या फुकटच्या नादाला लागू नये किंवा आज फुकट मिळाली म्हणून घेऊ नये. आणि अनेक वेळा व्यसनाधीन झालेले लोक त्या व्यसनामध्ये उत्पन्नाचं, निवडणुका संपल्या की उत्पन्नाचं नसतं किंवा जवळ पैसा येत नाही, आणि मग त्या अतिसेवनामधून एखाद्या वेळेस आत्महत्या करतात. अनेक घटना, तसं शेतकऱ्याविषयी बोलू नये, पण वास्तव असं आहे की अनेक घटना इतरही कारणं असतात. म्हणजे काही ॲक्सिडेंटमध्ये मरतात, किंवा काही घरामध्येच घातपात कोणी करतात, किंवा काही साप वगैरे चावतो, किंवा आणखी काही आजार असतात, एखाद्या दुर्धर आजाराला कंटाळून आत्महत्या करतात. शासनाची योजना आहे की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला 1 लाख रुपये मदत दे. आणि म्हणून ही योजना आहे, म्हणून योजनेमध्ये बसवण्यासाठी इतर कारणानं झालेली डेथसुद्धा आत्महत्येमध्ये बसवली जाते. आणि त्यावेळेस मग त्याला ती मदत मिळून दिली जाते. आणि पूर्वीच्या काळी, मी जे घरचं उदाहरण सांगितलं माझं, की पूर्वीच्या काळी ह्या आत्महत्या का होत नव्हत्या, ते शासनाची योजना नव्हती, आणि म्हणून आत्महत्या झाली तरी लोक त्याची विल्हेवाट लावून टाकायची किंवा त्याचा एवढा गवगवा होता. आता एखादी घटना
ती नियमितची असते. जसं बीड जिल्ह्यामधले आता सध्याचं राजकारण वगैरे चालू आहे, नियमित होणाऱ्या घटना आहेत. अशा दररोज खूप मोठ्या प्रमाणात घटना घडतात. पण त्याचं काहीतरी गवगवा करण्यासाठी, त्याची मीडिया ट्रायल करण्यासाठी, त्याचं काहीतरी बदनामी करण्यासाठी किंवा त्याच्यातून काहीतरी आपल्याला मिळवण्यासाठी ते खूप मोठ्या प्रमाणात या शेतकरी आत्महत्येची सुद्धा मीडिया ट्रायल होते, पेपरला दिलं जातं किंवा आणखी मोबाईलवर यूट्यूबवर टाकलं जातं आणि त्याच्यामधून ह्या आत्महत्या दाखवल्या जातात. माझा सांगण्याचा उद्देश असा की शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आजही आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी उद्योग व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे, शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर ती प्रॉपर चॅनलनं म्हणजे कशाही पद्धतीनं मदत करून चालणार नाही. त्या अनेक उपाययोजना त्याच्यावर अशा पद्धतीच्या करता येऊ शकतात आणि कारणंही खूप मोठ्या प्रमाणात आणखी त्याची विस्तारानं सांगता येऊ शकतात. पण वेळेच्या अभावी जास्त वेळ न घेता त्या ठिकाणी थांबतो आणि मला संधी दिली त्याबद्दल NSS विभागाचे आभार मानतो. तुमचेही ऐकून घेतल्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. त्यानंतर मी आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती प्राचार्य मॅडम यांना असं विनंती करते की त्यांनी आपल्याला थोडंसं मनोगत व्यक्त करावं. एखादी शायरी आज के इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि डॉक्टर नाथराव भंडारी सर, दूसरे प्रमुख अतिथि डॉक्टर भगवान सांगरे सर, NSS के अधिकारी डॉक्टर चौहान सर, तीसरे अधिकारी डॉक्टर ठाकरे मैडम और बहुत अच्छे तरह से आपको संभालने वाले प्रतिनिधि NSS की निकिता और सब प्यारे बच्चों, आपकी शायरी सुने तो पहले शायरी बोलते फिर कुछ बोलते। देखिए, मुस्कान का कोई मोल नहीं होता। मुस्कान मालूम? मालूम सब। मुस्कान का कोई मोल नहीं होता, रिश्ते का कोई तोल नहीं होता। मुस्कान का कोई मोल नहीं होता, रिश्ते का कोई तोल नहीं होता। लोग तो बहुत मिल जाते हैं रास्ते में, लोग तो बहुत मिल जाते हैं रास्ते में, मगर हर कोई आपकी तरह अनमोल नहीं होता। अभी धीरज सर ने बाल विवाह पर बहुत अच्छी बात बताई कि बाल विवाह के क्या नुकसान है और क्या फ़ायदे हैं। यानी आज के ज़माने में तो अब ऐसा बोलना पड़ेगा कि फ़ायदे ही है। क्यों? कि आजकल सर ने बताया कि 10वीं 12वीं से जो बच्चे बिगड़ रहे हैं, तो उस वक्त माँ बाप सोचते हैं देहात के कि बाल विवाह की प्रथा ही अच्छी थी, अपनी जिम्मेदारी चला, क्योंकि जो शेतकरी है, माँ बाप गरीब है, खेत में काम करते हैं, ऑटो चलाते हैं, दुकान चलाते हैं, तो उनको बहुत तकलीफ होती है जब उनकी लड़कियां बिगड़ जाती हैं और कुछ सुनने को मिलता है। तो उस वक्त उनके दिमाग में आता है कि बाल विवाह ही अच्छा था। तो ये सोचने को मजबूर कराने वाले कि बाल विवाह अच्छा था, कौन है? हम ही है जिम्मेदार, क्योंकि बाल विवाह के नुकसान बहुत ज़्यादा है। लेकिन कभी कभी तो ऐसा हो रहा, वो एक जोक है ना कि बाल विवाह, हम बच्चों की जल्दी शादी नहीं करते बोल के बहुत बहुत दिन लगाते, वो भी गलत है। एक बहुत अच्छी बात बोली है कि बाल विवाह ही अच्छा था यार, अब तो शादी करते करते सर में एक भी बाल नहीं बचे। तो इतना लेट भी नहीं होना चाहिए। सर ने जो बात बताए, तो अब आप बोलिए हमारी क्या जिम्मेदारी, हमको क्यों बोलो? क्योंकि आप NSS की स्टूडेंट है, आपकी जिम्मेदारी है, आप एजुकेटेड है, और अब आपको बाल विवाह का बोल नहीं सकते क्योंकि आपका बाल तो खत्म हो गया, विवाह कर सकते हैं। बाल है अभी नहीं, बचपना तो गुजर गया, बाल विवाह कर सकते आपको जरूरत। लेकिन अपने अड़ोस पड़ोस में, अपने रिश्तेदार में कोई अगर ऐसा बाल विवाह की बात करता है, अभी तो बहुत कम है, तो आप उनको समझा सकते, बता सकते, और उसके नुकसान क्या है वो भी बोल सकते। कम उम्र में शादी की सबसे बड़ी वजह तो ये है नुकसान की कि समझ ही नहीं रहती, क्योंकि इतने शादी होने के बाद इतने दिनों तक, कई दिनों तक, कितनी उम्र होने तक भी
पति को समझ नहीं सकते। यानी वो हमारे मम्मी तो क्या कहते थे, पति जो है ना सिराना, सिर के पास का सोते ना तकिया रख के, उसी पति उसी का सांप होता है, कभी बदलता हाँ? तो यह बड़े होने के बाद नहीं समझ रहा तो छोटे बच्चों को क्या समझना। ये भी एक रीज़न है कि उनको उतनी समझ नहीं रही थी, उससे ज़िंदगी टूट जाती है, ज़िंदगियाँ खराब होती है। सर ने बहुत ही अच्छा बोले। अब रही बात शेतकरी, कांग्रेस सर ने इतना डिटेल बोले कि मैं भी वो हमेशा सोचती हूँ कि क्या है, कोई भी ये राजकारण जो है वो कोई भी चीज़ को, ऐसी चीज़ को बढ़ावा देता है जिसमें उसका फ़ायदा है। छोटी सी बात हो गई, कोई खेत में समझो सांप काट के मर गया, तो वहाँ के फौरन आतराफ के लोग जमा हो जाते हैं, क्योंकि अब गवर्नमेंट ने, शासन ने बहुत फ़ायदे दिए हुए शेतकरी आत्महत्या, तो उसको आत्महत्या से जोड़ देते हैं, उसको आत्महत्या से जोड़ देते हैं। तो इतने नहीं समझो, हम हमेशा रोना सुनते हैं शेतकरी आत्महत्या, शेतकरी आत्महत्या, इतने होता, एक आधा होता होगा। फिर कोई मजदूर भी मरता है, कोई कंपनी में काम करते हुए वो भी मर जाता है, कोई औरत घर में पकाते हुए जल के, उसका भी, जिसको हम एक्सीडेंट कहते हैं। तो शेतकरी भी ऐसा एक आधा होता है एक्सीडेंट, लेकिन उसको बहुत बढ़ावा दिए। उससे नुकसान क्या हो रहा, उससे शेतकरी कमज़ोर हो जा रहे, और शेतकरी पे लोग विश्वास नहीं कर रहे कि अरे कुछ बोले तो ये आत्महत्या करें। तो शेतकरी का क्या हो रहा, शेतकरी पर का विश्वास खत्म हो रहा। क्यों मरते हैं, और नहीं उनको समझो, ठीक है सर ने बताया अभी कि उनकी कुछ मोटिवेशन है, और उनके शौक ज़्यादा है, गलत काम करते हैं, पैसा पूरता नहीं तो आत्महत्या करते हैं। सर कुछ 1-2% होता होगा, और 1-2% नौकरी वालों में भी है, किसी भी चीज़ में 1-2% की संख्या कहीं भी है। शेतकरी ने क्यों मरना, जब ऐसा वक्त आया तो कुछ भी कर सकता ना, खड्डे खोद के कर सकता बाल बच्चों का। शेतकरी को पैसा नहीं मिलता, हम देखते हैं, हम मेडिकल पर जाते हैं, 10 रुपये की टैबलेट, 10 रुपये की दवा हम 100 रुपये में लेते हैं, भाव नहीं करते, और वो भी नकद लेते हैं पैसे देकर। शेतकरी के पास जैसा कि टमाटर का भाव करते हैं, शेतकरी भी क्यों उस पर अड़े रहते, उन अड़े रहो, 50 रुपये पाव किलो टमाटर तो 50 रुपये दो, मैं 40 रुपये बोली तो मुझे देते हैं, 30 रुपये बोली तो उन्हें देते हैं। उनकी भी कमी है, नहीं देना चाहिए। उनकी जो संगठन जब एकजुट हो जाऊंगी ना, क्योंकि शेतकरी के बगैर किसी का गुजारा ही नहीं होता, लेकिन उनमें भी उनका माल खराब नहीं होगा, क्योंकि सबको लेना ही है ना। मगर ये मालूम हो गया कि ये रेट में उन्हें देते हैं, इसलिए लोग रुक जाते हैं, इसलिए माल खराब होता है। अगर वो अपने एक इस पर डटे रहे तो होगा क्या। इसलिए शेतकरियों को भी क्या करना पड़ेगा कि अपनी संगठन एकदम ऐसी अटूट बनाना है कि माल चाहे कुछ भी हो, 1 साल नहीं बिकेगा, लेकिन लोगों को एक नसीहत हो जाएगी। शेतकरी फिर ऐसे गिने चुने आत्महत्या करते हैं। वो एक शेर है ना कि चुपके खुदकुशी यानी आत्महत्या, खुदकुशी चुपके से करने नहीं देते मुझे, आत्महत्या चुपके से करने नहीं देते मुझे, चंद चेहरे हैं जो मरने नहीं देते मुझे। क्यों शेतकरी आत्महत्या करता, क्यों उसको बच्चों का चेहरा नजर नहीं आता, अपनी पत्नी का चेहरा नजर नहीं आता, या उसकी भी गलती है ना, उधारी हो गई, कुछ हो गया तो मर जाते हैं, गलत है। इसलिए शेतकरी अपना जो इंडिया है, भारत जो है, खेड़े पर और शेतकरी पर टिका हुआ है। अमर हबीब सर ने जो बोले ना, लेकिन इसलिए शेतकरी को भी मजबूत होना पड़ेगा, उनके बगैर इंसान का गुजारा नहीं होता। आज अगर तो खाना नहीं रहता था जीवन, हम यहाँ बैठते थे कैसे टाइप घरदार से इतना अच्छा भाषण करते थे क्या, यानी शेतकरी है इसलिए खाना है, इसलिए शेतकरी नहीं। और आप सब शेतकरी के बच्चे, हम सभी यहाँ शेतकरी है। आपने भी अपने पेरेंट्स को बोलना चाहिए कि आप जब तक अपने चीज़ को भाव नहीं आता, एक बार नुकसान होगा, हुआ तो हुआ, लेकिन वो चीज़ पे अपन अटक बने रहे। तो मुझे यहाँ प्रमुख वक्त से ज़्यादा तो बोल नहीं सकते, बोलने का मौका दिया गया, और आप लोग ने बहुत अच्छे से सुने, आपको समझ रहा है, तो आपका बहुत बहुत धन्यवाद। मॅडम तुमचं पण म्हणणं बरोबर आहे, कारण 1 वर्ष जर आपण शेतकऱ्याचा माल जर विकला नाही तर काहीच होणार नाही, पण त्याची झळ शेतकऱ्याच्या घरातल्यालाच लागते, कारण कुणाचं शिक्षण असतं, शिक्षणासाठी एकदाच अमाऊंट द्यायची असते, म्हणून तो कमी पैशामध्ये ते देऊन टाकतो। कारण आपल्या इथं अशी शेती प्रधान तर ती कसं होतंय, तर कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मोठ्या माणसाला विनंती करते।